सागरी मासेमारीला आजपासून सुरुवात होते। केंद्राच्या नियमानुसार मासेमारी सुरू करण्यात येत आहे। तळकोकणात 12 नॉटिकल क्षेत्राबाहेर मासेमारी सुरू झाली आहे। याचा आढावा घेतलाय आणि मच्छीमार यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। आपल्या समवेत मच्छीमार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। मला सांगा, आजपासून खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होते। आजपासून सुरुवात केली का? होड्या सज्ज करून ठेवल्या आहेत का? होड्या आम्ही सज्ज करून ठेवल्या आहेत, पण महाराष्ट्र शासनाने 15 दिवसाची आम्हाला बंदी घातलेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत मासेमारीला जाऊ नये। आणि त्याने काय सांगितलं आहे की 12 नॉटिकलच्या बाहेर मासेमारी करता येते, परंतु इकडे खराब हवामान, समुद्राला तुफान आहे आणि आमच्या बोटी लहान असल्याकारणाने आम्ही 12 तुफानामध्ये 12 नॉटिकलच्या बाहेर मासेमारी करू शकत नाही। तरी आता आम्ही होड्या आमच्या सज्ज करून ठेवलेल्या आहे आणि 15 तारीखची आम्ही वाट बघत आहोत। पण आज खऱ्या अर्थाने 1 ऑगस्ट आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होते। पण तुम्ही काय कशी असते सुरुवात आणि तुम्ही ज्या होड्या वगैरे सज्ज करून ठेवलाय, या वर्षीचा सीझन चांगला असेल का? आजपास बघितलं तर आजच तुफानाला सुरुवात झालेली आहे। आजच्या पहिल्या दिवशी तुफान चालू आहे आणि अजून हे तुफान जवळजवळ 8 दिवस तरी राहणार। म्हणजे हे पहिले 8 दिवस हे जाणारच आहे आणि 8 दिवसात आम्हाला बाहेर 12 नॉटिकलच्या बाहेर जाताच येणार नाही। त्यामुळे मच्छीमारी ठप्प राहणार आहे आणि शासनाने जो निर्णय केला ना, तो आम्हाला जरा आहे चांगला आहे, पण त्याने तो सर्व राज्यांसाठी ठेवला असता तर ते कदाचित बरं झालं असतं। पण ते महाराष्ट्र राज्यापुरते ठेवल्या कारणाने आमच्या या महाराष्ट्रातल्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा तोटा सहन करावा लागत आहे। म्हणजे केवळ महाराष्ट्रातच 1 ऑगस्ट पासून हे आहे? हो, महाराष्ट्रातच 1 ऑगस्ट पासून बंदी आहे, बाकी सर्व राज्यांना चालू आहे। त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।